तर मित्रांनो कसं काय मजेत ना. तर मित्रांनो माझं नाव ओमकार वाडकर, गावचा फोटोवाला आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो आज मी आलो आहे थेट आपलं तिथलं काम झाल्यानंतर शाळेमध्ये आलो आहे. माझी जुनी शाळा जिथे मी पहिलीपासून ते 7वीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. आमची पूर्व प्राथमिक शाळा आवाशी नंबर 1 ही माझी शाळा आहे. आणि आता जाणार आहे. आमच्या वेळेचे जे शिक्षक होते ते आता नाही आहेत, आता चेंज झालेत. मॅडम वगैरे सर वेगळे आहेत. आज सर नाही आहेत, मॅडम आहेत. जाऊया आधी बघूया आपली पूर्णतः शाळा. हो पण आता सध्या बंद आहेत का ही आहे ना. तर मित्रांनो माझ्या शाळेमध्ये जाण्याआधी म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आपण घेतलेली आहे, पण त्याआधी पूर्ण व्हिडिओच्या आधी बोललो आधी माझी अंगणवाडी, जेणेकरून मी अंगणवाडीमध्ये आलो नाही. आमची शाळा तिकडे मराठी शाळा आहे, तिकडेच आम्ही जायचो. पण जेव्हा इथे अंगणवाडीमध्ये यायचो म्हणजे इकडे पहिलीपासून म्हणजे 5वीपासून आमची सुरुवात झाली. पहिली ते 5वीपर्यंत आमच्या इकडं मराठी शाळा होती. आता सध्या ती नाही आहे, मोडकळीसाठी म्हणजे मोडलीच. तर त्या वेळेला आणि आत्तापर्यंत आमच्या असणाऱ्या आत्या ममताबाई बोलायचो आम्ही, पण पप्पा ओरडले, बोले आत्या लागते तर आत्या बोलायचा. आणि आमच्या काकी त्या देखील ह्या आमच्या जेवण बनवणाऱ्या खास. आणि आम्ही घरातून तर काय आणायचो नाही, जे पण असायचं ते शाळेमध्ये. आणि खाण्याची पिण्याची धमाल असायची आणि जेवण एवढ्या खास बनायचं, त्यामुळे कधी कधी त्यांना देखील जेवण नसायचं नाही. खरंच ती परिस्थिती. पण कधी बोलला नाही की आम्हाला जेवण उरलं नाही म्हणून आम्ही का मुलांना भेटू नये किंवा काय असं त्या स्वतःच्या पुढ्यातला आम्हाला द्यायचे. कधी कधी खिचडी असल्यावरती मग ती कंडिशन असायची 100%, कारण खिचडी एवढी पोरांना आवडायची, भाताची खिचडी. मला तर अजून देखील आवडते. कधी मी हौशेने ते खास बनवायला सांगतो घरी. आणि त्यामुळे मग ह्या अंगणवाडीच्या माध्यमातून सुरुवात आल्यानंतर इकडे आम्ही खास कशासाठी यायचो की जेव्हा चण्याचे वगैरे चणे वाटाणे जेव्हा त्याची उकड बनायची त्यासाठी मी खास यायचो, कारण मला ती पण खूप आवडायची. डब्यामध्ये त्या द्यायच्या, कारण आम्ही डबे वगैरे काय आणायचो नाही. मग ती खूप मोठी आठवण आहे. आणि आमच्या बाई झाल्या नाही आहेत, त्या देखील आम्हाला दिसल्या असत्या. आमच्या संगीताबाई त्या पण आवाशीतच राहतात आणि त्या इथे कार्यरत आहेत तेव्हापासून ते आतापर्यंत, आणि पुढे देखील तेच राहणार आहेत. आणि खास गंमत म्हटली तर तिकडे कंटाळा आला की इथे येऊन बसणं आमच्यासाठी. परत ते पाठी काजू वगैरे हे त्या गोष्टी आहे तिकडे, म्हणजे फुल धमाल होती आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये. आता बोललो उगाच मोठा झालो, लहान होतो तेच बरं होता. कोणत्या गोष्टीचं टेन्शन नव्हतं, काय कोणती जिम्मेदारी नव्हती. पण आता ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. हे म्हण काय शेवटपर्यंत खोटी ठरणार नाही आहे. आणि राहिली गोष्ट आपल्याला आता शाळेत जायचं आहे, त्यांच्या गप्पा चालूच असणार आहेत. आता मी डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात केली, त्यांना बोललो तुमच्या गप्पा चालू द्या, पण त्या शांत बसल्या, त्या ऐकत आहेत. आता जाऊया आपण शाळेमध्ये, त्यांचं कंटिन्यू करू द्या. ऐकलात, येऊन जाऊन काकी आमच्या लग्नावरती आलेल्या आहेत, त्यासाठी अजून खूप टाईम आहे. करू त्या गोष्टीसाठी आम्ही नाही. प्रवीण माझ्या पुढचा आहे. हां मी 2 वर्षांनी लहान आहे त्याच्या. तर त्याचं झालेलं आहे. उमेश, प्रवीण, प्रशांत, सिद्धू, वैभव आला नाही आपल्याकडे नाही. प्रवीण आपल्या ह्याच्यामध्ये मोठा. तर असे आमच्या हे गप्पा चालूच आहेत. निघूया आधी शाळेमध्ये. मित्रांनो आता जेवणाची वेळ झालेली आहे. बोललो पहिला आधी पेटपूजा करून घेऊ आणि मग बाकीची गप्पा धमाल वगैरे आहे ते थोड्या वेळात करू. आणि आता जेवणाला वगैरे बसलेत, चला आपण पण जेवण करून घेऊया आणि मग भेटूया पुन्हा आपल्या कंटिन्यू व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो योगायोग असा की माझे विद्यार्थी आज सरांबरोबर मॅडम वगैरे यांच्याबरोबर जेवायला बसण्याचा योग मला लाभला आहे. माझं मतभाग्य अहोभाग्य. आणि बाकी विद्यार्थी सगळे जेवायला बसलेतच. आणि चला आता आपण जेवायला सुरुवात करूया. त्याआधी सगळं हे जसं आपल्या पहिल्या पद्धतीमध्ये डब्बा शेअर करायचो
हायस्कूलनंतर ती गोष्ट आहे, कारण तेव्हा आपला डब्बा सुरू झाला, त्याआधी आपल्याला जे जेवण असायचं ते शाळेमध्येच मिळायचं, त्यामुळे ती धमाल तर वेगळी होती. तर चला आम्ही जेवून घेतो, बाकी मग गप्पा नंतर मारू. तर मित्रांनो, आपला जेवणाचा प्रोग्राम झालेला आहे. आता मुलं देखील अभ्यासाला बसलेत, त्यामुळे आपण बाहेर थोडी गप्पा मारू. तर माझ्या वेळेला माडी गुरुजी आणि गुडले गुरुजी इथे शाळेमध्ये होते, आणि बाकी मराठी शाळेत असताना सांगडे गुरुजी आणि पावरा गुरुजी असे शिक्षक आमचे होते. त्यावेळेला आमची धमाल फुल असायची. शिक्षणाची भीती पण तेवढी असायची, आणि शिक्षण म्हटलं तर एकदम टफ, म्हणजे अगदी प्रार्थना सुरू झाल्यापासून जे शिक्षणाचं आमचं पाढे वगैरे पाठ करा, हे करा, त्या गोष्टी म्हणजे पाढे व्हायचे तेव्हा अक्षरशः घाम फुटायचा की आता माझ्यावरती पाळी आली तर मला याच्या पुढचे पाढे पाठ नाहीत तर काय करायचं, आणि मार खायला लागणार या भीतीने ते दिवसच वेगळे होते. आणि आता हे बघा, पावसाला सुरुवात पण झाली. आम्ही जेवायला बसलो आणि पावसाने सुरुवात केली. त्यात गंमत अशी झाली, मी रेनकोट आणला आहे खरा, पण तो राहिला गाडीवरती, मग तो झाला भिजला. आणि आजचा दिवस मी ते शाळेत असल्यामुळे पाऊस किती वाजेपर्यंत जाईल त्याची गॅरंटी काय माहिती नाही. गेल्यानंतर मग तसंच निघायचं आपल्याला. आणि शाळेतली मुलं देखील त्यांची आईवडील आल्याशिवाय जाणार नाहीत, सोडणार नाहीत मॅडम वगैरे. आता वर्ग भरलेले आहेत, म्हणजे त्यांना अभ्यास वगैरे लावलेला आहे. सर देखील इकडे शिकवत आहेत मुलांना, चालू आहे. तोपर्यंत आमची गप्पा म्हटले तर आमच्या वेळेला पट देखील जास्त होता, आता मुलं कमी आहेत. तेव्हा एक 40-50 असा पट होता, त्याच्या कमी पण जास्त पण. त्याआधी जेव्हा मुलं होती तेव्हा तर खूप होता, आता खूप कमी झाला. हा पूर्ण जो खाली मैदान आहे तिथे एकदा संध्याकाळी 4-4:30 वाजले की आम्हाला क्रिकेट खेळायला सोडायचे. आमची तेव्हाची धमाल म्हणजे खेळण्याच्या बाबतीत असू द्या, अक्षरशः आहे जे काजू वगैरे आहेत त्याच्यावरती बी देखील काढायला आम्ही जायचो. त्यासाठी कारणं सांगायचो, जरा का गुरुजी जाऊ का, इकडे जाऊ का, तिकडे जाऊ का, हे अशी कारणं आमची चालवायची. शाळेला दांडी असायची पण क्वचित कधी कंटाळा आला तर यायचा, पण भीती अशी असायची दांडी मारल्यानंतरचा अभ्यास पुन्हा जर तो नाही करता आला तर मग काय अजून खरं नाही. अशा पद्धतीची धमाल. आणि जेवणाच्या बाबतीत म्हटलं तर आम्ही घरातून डब्बा वगैरे काय आणत नसायचो, सगळं काही शाळेमध्ये असायचं. आणि इथे बाहेर तेव्हा आम्ही बसायचो, पूर्ण लांब सर्व एकत्र जेवायला बसायचो. आणि तेव्हाची धमालच एक वेगळी होती. आज ते दिवस आठवल्यावरती सगळ्यांना मिस करायचं होतं, जेणेकरून आता माझ्याबरोबरचे जेवढे विद्यार्थी आहेत, माझ्या अगोदरचे, माझ्या सोबतचे आणि आता देखील, आता हे आहेतच इथे, पण ही शाळा सोडून गेलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना ही व्हिडिओ बघितल्यानंतर खरंच आठवण येईल, जेणेकरून बाबा आम्ही ते दिवस कसे काढले, ती धमाल कशी केली हे देखील त्यांना अजून देखील आठवत असेल. आणि तेव्हाचं जे सरांचं शिक्षण पद्धत होती ती आता खूप वेगळी आहे. आता जे सर मॅडम वगैरे आहेत ते इको फ्रेंडली आहेत, म्हणजे त्यांच्याशी एकदम सहमत मिळून वगैरे आहेत, म्हणजे त्यांना भीती नाही राहिली मुलांना शिक्षकांची. ते देखील चांगलं आहे, तसं काय म्हणजे ह्यात कोणती वाईट गोष्ट नाही. पण आमच्या वेळेला गंमत अशी होती की जागेवरून गुरुजींच्या टेबलाच्या इथं येईपर्यंत घाम फुटायचा, अक्षरशः म्हणजे रडायची वेळेला यायची. जेव्हा उठवायचे इकडे ये, आता मार खाणार, ही गोष्ट मात्र फिक्स होती. पण आता तसं नाही आहे. आता मुलं देखील जमाना बदलत चालला आहे. आता टेक्नॉलॉजी वाढले, मोबाईल आला आहे, त्यामुळे मुलं देखील बदलत चालले आहेत. तेव्हाचा मोबाईल वगैरे हा विषय नव्हता आपल्याकडे. तेव्हा मोबाईल म्हणजे साधे डब्बे पीस, जेणेकरून कॉन्टॅक्ट, कॉलिंग, बस या गोष्टीसाठी. बाकी सगळे मॅन्युअली पद्धतीमध्ये होतं, म्हणजे लिखाणकाम असेल, बाकी सगळ्या गोष्टी तेव्हा मेल, फॅक्स या गोष्टी होत्या, पण ते आपल्या इथे शाळेमध्ये अवेलेबल होत्या. आता सध्या PC, TV, प्रिंटर वगैरे या सगळ्या गोष्टी आता शाळेमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तेव्हाचं शिक्षण पण म्हणजे भले कमी शिकलेला असू दे, पण तो आत्ताच्या शिक्षणापेक्षा थोडा रफटपच होता.
आता पण आहेत, पण करणारे करतात, बाकी त्यांची इच्छा. अशा पद्धतीचं आपलं आताचं झालेलं शिक्षण आहे. आता मोबाईलमुळे ह्या गोष्टी जास्त झालेल्या आहेत, जेणेकरून शिक्षणाकडे लक्ष नाही, अभ्यासाकडे लक्ष नाही. मोबाईलचा जेवढा फायदा आहे तेवढा तोटा देखील आहे. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना किती प्रमाणात मोबाईल द्यावा हातामध्ये हे करण्यासाठी, ही गोष्ट त्यांच्यावर डिपेंड आहे. तर ही झाली माझी बडबड. तर आता बाकी ज्या गोष्टी आहेत, तर शाळेमध्ये हा आमचा ऑफिस असायचा, जिथे आमचे गुरुजी बसायचे, मुख्याध्यापक. तेव्हाची गोष्ट म्हटली तर आमचं हे व्हिडिओ बघणारे माझे मित्र, त्यांना माहिती असेल की इथे बेंच असायचे त्या साईडला, तिकडे त्यांचा टेबल, ते शिकवायचे. 6वी 7वी त्यांनाच फक्त इथे अलाउड असायचं, बाकीच्यांना जे वर्ग आहेत. आता मेन गोष्ट असं राहिलं की हा वर्ग तेव्हा चालू असायचा, आणि जो हा मधला वर्ग आहे त्याच्यामध्ये पुढे अडगळ असायची. इथे जो हा वर्ग आहे तो पूर्ण अडगळ असायचा, आणि हा एक शेवटचा चालू असायचा. अशा पद्धतीने फक्त 2 जे रूम आहेत शाळेचे, क्लासरूम, ते चालू असायचे, आणि मधला बंदच असायचा. आणि लघुशंका हे तिथेच. बाकीची जेव्हा 15 ऑगस्ट 26 जानेवारी असायचा त्यावेळेला पूर्ण पटांगण भरलेलं असायचं, आणि त्याची तयारी म्हणजे अगोदरपासून 15 दिवस अगोदर ती सगळी तयारी, गायन असेल, राष्ट्रगीत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या त्या टायमाला मोठ्या प्रमाणात चालायचं. आणि आता देखील आहे, पण तेव्हा कसं तयारी करायची आहे मुलांना, तेव्हा ती एक भीती असायची. सगळ्या तयारी करायची, कसं चुकलं तर काय होईल, असं तसं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आता सर शिकवत आहेत, त्यामुळे आपण तिकडे जाऊन गप्पा मारू. तर मित्रांनो, प्राथमिक शाळेनंतरची धमाल म्हटली तर बाहेर म्हणजे हायस्कूल, कॉलेज ह्याच्यामध्ये विविध गावातली वगैरे सगळी मुलं वगैरे यायची, त्यांच्याशी मैत्री वगैरे येते, ही गोष्ट वेगळी होती. पण आपल्या गावामध्ये असणारी शाळा याची एक आठवण म्हणजे वेगळी, की वाडीतली, गावातली आपली इथली मुलं, आणि त्यांच्याशी धमाल करणं, मस्ती करणं, भांडणं करणं, ही तेव्हाची धमाल वेगळी होती. म्हणजे मी तुझ्याशी बोलतो आहे तर तू त्याच्याशी नाही बोलायचं, कारण माझी नाही त्याची भांडणं आहे. अशा पद्धतीचं तेव्हा खूप चालायचं, आणि त्या गोष्टी खूप आठवतात. कारण ग्रुप, आमचा 5 जणांचा ग्रुप, या 5 जणांचा ग्रुप, आमच्या दोघांचा ग्रुप, म्हणजे भांडणं झाली की ग्रुप झाला, अशा पद्धतीची धमाल असायची. आणि त्या गोष्टी खूप आठवतात, कारण आता तसं काय राहिलं नाही. कारण एकदा जो तो आपापल्या मार्गाला गेल्यानंतर आत्ता त्या गोष्टीची आठवण येते की त्यावेळेला आपण किती अल्लड होतो. आणि म्हणजे तेव्हा कसं, आता 2-4 दिवस ते चाललं की पुन्हा झालं, एकत्र झालं, मग खेळायला, धमाल, खाणं पिणं, हे ते सगळ्या गोष्टी आल्याच. आणि हायस्कूल, कॉलेज हे वेगवेगळ्या ठिकाणी झालेत प्रत्येकाचं. हायस्कूल आम्ही दहागावला, लालबहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव, इथे आम्ही म्हणजे इथली जेवढी मित्रमंडळी आम्ही होतो सगळे तिकडे गेलो, काय वेगवेगळ्या ठिकाणी गेले. त्यानंतर कॉलेज पण प्रत्येकाचं वेगळं, आम्ही खिडला भरण्यामध्ये होतो कॉलेजला. मेन आपला जो मेन शाळा आहे, जिची आठवण आपल्याला कायमस्वरूपी राहते. कारण शाळेतला कार्यक्रम म्हटला तर आम्ही हायस्कूलला तर जायचो नाही जास्त, 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, त्यावेळेला आम्ही तिकडे जायचो नाही. पण आपल्या या शाळेमध्ये यायचो, खास कशासाठी, माझी विद्यार्थी आल्यानंतर मग इथे सर बोलवायचे, गुरुजी बोलवायचे आवर्जून, या बसा, आणि मग भाषणं व्हायची, त्यानंतर खाऊ वाटप, या गोष्टी सगळ्या असायच्या. तर त्यासाठी यायचो, म्हणजे तिकडे नाही गेलो तरी इथे येणं हे आम्हाला भाग होता आणि आवडायचं. आणि
आत्ता देखील येतो. आता माझे विद्यार्थी म्हणूनच येतो आणि आपल्या यथाशक्ती आपल्याला जे पण काय करता येईल त्या पद्धतीचं गोष्ट माझ्याकडून मी करतो. ह्या सरांशी मॅडमशी वगैरे जास्त ओळख नाही आपली, कारण ते आता कार्यरत आहेत. या आधीचे जे शिक्षक होते ते आता रिटायर्ड झालेत. त्यांची भेट होते योगायोगाने कधी जर आपली व्हिडिओ झालीच त्यांच्याबरोबर तर त्यांची देखील आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून ओळख होईलच. आणि माझे जेवढे मित्रमंडळी आहेत त्यांना देखील मग त्यांना बघितल्यावरती जुन्या गोष्टी आठवतील, एक आठवण कायमस्वरूपी. कारण तेव्हा गुरुजी हा फेमस शब्द म्हणजे गुरुजी. आत्ता हे सर वगैरे आत्ताच जनरेशननुसार ते चेंज होत चाललं, पण तेव्हा गुरुजी बाई हे म्हणजे बोलायचो आम्ही रिस्पेक्टने आणि ते खूप आवडायचं. म्हणजे गुरुजी आले चला 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 अशी भीती असायची. खेळायला पण विचारताना गुरुजी खेळायला जाऊ का, मग आधी बघितलं आपल्याकडे की आधी थोडं असं भीती वाटायची, पण सोडतायत का नाही, हां सोडला चला खेळायला. मग क्रिकेट, कबड्डी जे पण तेव्हाचे जे मैदानी खेळ होते ते खेळायचो जास्त, कारण तेव्हाची मैदानी पद्धतीचे खेळ जे असायचे ते खूप आवडायचे. आता मोबाईलमुळे पबजी, फ्री फायर या गोष्टी मोबाईलमधल्या आहेत त्या सगळ्या आताच्या मुलांना आवडायला लागल्या. कारण जन्म झाल्यापासूनच आईवडील मुलाला मोबाईल देतात का, कारण आपलं काम सोपं, आपल्याला त्यांना घ्यायला लागाय नको म्हणून मग मोबाईल दिला की मुलं आपले कार्टून बघतात, मग ते शांत राहतात, अशा पद्धतीचं आहे. पण त्यावेळेला मोबाईल नसल्यामुळे आम्हाला खेळ म्हणजे आमचा अर्धा जीव. शाळेतून सुटल्यानंतर मग आम्ही पायवाटेने यायचो चालत, तर त्या पायवाटेने चालत येताना खेकडी, किरवी, तर ते आम्ही टाईमपास म्हणून शेतामध्ये पकडत असायचो. अगदी घरी जाईपर्यंत आमचा टाईमपास तोच. आणि जेव्हा शनिवारी निघायचो तेव्हा शनिवारचं सकाळची शाळा लवकर सुटली की आमचं काय नाही का ते प्लॅन ठरायचा आणि मग ते चालूच. मग कधी खेळायला मॅची लावायच्या, तेव्हा आमच्याच असे टुर्नामेंट वगैरे ठेवायचो. आता मोठे होतात, पण तेव्हाची आमची गोष्ट वेगळी होती, म्हणजे आपली. तर मी पण एवढा काही जुन्या जमान्यातला नाही, पण आपल्या जमान्यातला काळ जेव्हा जी ती धमाल होती त्या गोष्टीची म्हणजे ती आठवणच एक वेगळी आहे. तर शाळा आमची आहे तशीच आहे, लाकडी, कौलारू आणि जे आहे ते स्ट्रक्चर राहिलं. ती गोष्ट फक्त की तो कट्टा देखील तसंच राहिला आहे, ते बांध घातलेलं आहे. ते समोरचं गेट वगैरे मोडकळीस आला आहे, म्हणजे मोडला आहेच. कट्टा देखील झाला आहे. ते आता माझे विद्यार्थ्यांनी विचार करून जर ते काय केलं तर आता बघू, म्हणजे आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना ते दिसेलच. आधी इच्छा झाली तर ठरवलं तर सगळं काही होऊ शकतं. आता त्या गोष्टीसाठी आम्ही विचार करू. माझी एकट्याची विचारक्षमता असून फायदा नाही. आम्ही सर्व जेवढे माझे विद्यार्थी आहोत त्यांनी जर विचार केला तर शाळेला आमच्या पद्धती यथाशक्तीने जे काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू. तर जे पण व्हिडिओ बघतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देईनच आणि व्हॉट्सअप नंबर आहे माझा. त्याच्यावरती मग आपण आता शाळेचा आपला ग्रुप, तुमचा आपलं म्हणजे गावाचं वेगळं आहे आणि वाडीचा वेगळा आहे. काय गावामध्ये पण ॲड आहेत आणि ग्रुप विषय राहू द्या. पर्सनली जरी मला मेसेज करून केलं तरी आपण या गोष्टीबद्दल बोलू शकतो, कारण मी आता इथे स्थायिक आहे गावी. त्यामुळे या गोष्टीबाबत सरकार करेल, गाववाले करतील, वाडीतले करतील, या गोष्टी होईपर्यंत सांगू शकत नाही. पण आपण काही गोष्टी ठरवल्या तर त्या एका दिवसातही करू शकतो किंवा एका वर्षातही करू शकतो. ह्या राहिली गोष्ट आपली पर्सनल गोष्ट राहिली. तर अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जेणेकरून मी आता आजच्या दिवसापुरता मी इथे आलो आहे. मला येण्याचं कारण असं की मी ग्रामपंचायतला काम उरकल्यामुळे मग बोललो चला दुकानात पोरगा आहेच, काम करतो आहे, मग जेणेकरून आज तरी आपल्या शाळेची व्हिडिओ करू. एवढ्या दिवसामध्ये योगायोग असावा तर असा, जेणेकरून सरांबरोबर जेवण झालं,
फ्रीली असल्यामुळे आपल्या व्हिडिओ देखील चालूच आहे. आणि थोड्या वेळात आता त्यांचं म्हणजे काम वगैरे झाल्यानंतर आपण थोडं त्यांना त्रास देऊच, कारण आलो आहे तर त्यांच्याबरोबर गप्पा मारणं, आता मुलांबरोबरही करणं हे तर भाग आहेच आपल्याला, त्याशिवाय मजा नाही येणार हो. आता व्हिडिओ तर आपली चालूच असल्यामुळे मी माझीच गप्पा फक्त बोलतो. तुम्ही म्हणाल किती एकटा बडबडशील, काहीतरी आतलं दाखवू जेणेकरून काय चेंजेस झालेत. जे बघतायत ज्यांना माहिती आहे त्यांचं ठीक आहे, पण ज्यांचं येणंच होत नाही ना, त्यांना त्या गोष्टीची आवड असणार की बाबा नक्की काय चालू आहे आणि आपली शाळा कशी आहे ते देखील बघण्याचा त्यांना देखील या आपल्या चॅनलच्या माध्यमातून योगायोग येणार आहे. चला आता आपण आतलं वर्गामधलं सगळं स्वरूप बघूया. आता कोणाचंही आहे लेक्चर कोणता आहे? तर मित्रांनो, हा शेवटचा वर्ग आहे जिथं आमचं कदाचित म्हणजे जेव्हा एकत्र सगळ्यांना जेव्हा बसवायचे, शिक्षक वगैरे कमी असायचे, तेव्हा मी ते बसायचो सगळे, तेव्हा गडबड गोंधळ चालायचा, त्यातून मार पण खायचो भरपूर. आणि आता मधला जो वर्ग आहे ज्याच्यामध्ये सगळे अडगळ असायचे, तुटलेले बेंच वगैरे सगळ्या गोष्टी, तर त्या मधला जो वर्ग आहे त्याच्यामध्ये असायचं. पण आता तो साफ वगैरे करून तिथे आता मुलं ठेवलेली आहेत. आता तिथे लेक्चर चालू आहे, सर शिकवत आहेत, त्यामुळे आपल्या तिकडे जाता येतं. आता इथं मॅडम शिकवून झाल्या म्हणून बोललो चला आपण ती व्हिडिओ तरी वर्गाची करून घेऊया म्हणून आलो. आणि हे बघा अभ्यास विद्यार्थिनी कसा अभ्यास चालू आहे, असंच चालू द्या, आम्ही नाही केलं तुम्ही तरी करा. तर अशा पद्धतीने शाळा. आणि तेव्हाची धमाल म्हणजे अशी की तेव्हा शाळेमध्ये गाणी वगैरे शिकवायचे, म्हणजे कधी कधी बाहेरचे शिक्षक देखील यायचे शिकवण्यासाठी खास. तेव्हा मग आमचं म्हणजे त्यांना सांगण्याचंही असायचं की शिकवू नका, गाणी शिकवा किंवा काहीतरी करायचं. ते देखील त्यातील काही हौशी होते जे गुरुजी बोलायचो आम्ही त्यांना, गुरुजी शिकवा आम्हाला. तर आम्ही त्यांच्याबरोबर बसायचो आणि मग गाणी गप्पा वगैरे ते चालायच्या. मग ते बोलायचो आम्ही, शाळा आमची आहे किती छान आणि आम्ही रोज शाळेत येणार. ह्या गोष्टी ह्या मुलांना माहिती नाहीत. तर त्याच्यामध्ये मग अशी भरपूर गाणी होती, कविता, तर ती गप्पा आम्ही मारायचो. मग ती मुलांना सांगण्यासाठी ते हे आहे सुरुवात, शाळा आमची आहे किती छान आणि आम्ही रोज शाळेत येणार, खेळ गाणी गोष्टी ते रंगणार, अभ्यासही ते करणार आणि आम्ही रोज शाळेत येणार. असे खूप कडवे आहेत जे आता माझ्या लक्षात नाही आहेत. एक कडवा होता, ह्यांना म्हणजे बोलून दाखवण्यासाठी मी तो बोललो. आणि ही मुलं बघा, इन मीन 3, गांधीजींची 3 माकडं हसतायत. तर अशा पद्धतीने शिक्षण, भीती, आनंद आणि धमाल. आनंद या गोष्टीचा की मला ही गोष्ट येते, आता कोणता तुला ते येत नाही आहे पण मला येत आहे ह्याचा आनंद होता. भीती, मला येत नाही आहे, आता गुरुजी मला काय करतील, मला मारतील, ह्याची भीती. आणि धमाल म्हटलं की कधी एकदा मैदानात खेळायला जातो आहे, ही धमाल. म्हणजे ही शाळेची एक म्हणतात ना, घर सोडल्यानंतर जिथे येऊन आपण दिवसभर बसतो ती शाळा. अशा पद्धतीची आमची शाळेची आठवण आहे. आणि अजून काय म्हातारा झालो नाही, येणं जाणं चालूच राहणार आहे, धमाल तर करायचीच आहे. आठवणीतील पक्षी
तेव्हा एक धडा पण होता ना, आठवणीतील पक्षी. हो, असं काहीतरी होता. आता त्या मित्रांना माझ्या माहिती असलं तर नाही तर मी माझी पोपटपिंची बोलल्यासारखं होईल. त्यानंतर परत एक गुरुजी होते, ते गाणं कोणतं तरी बोलायचं, ते आठवतं. हां, चन्नप्पा चन्न पाटील कुंभाराने केलेली घागर, शोभेला आणले ग बाई मी पाण्याला चालले ग. हे जाम आवडायचं. आता पुढचे कडवेच आठवत नाही आहेत, त्यामुळे ते पण धमाल. अगदी आता तुम्हाला गाणं कविता वगैरे सांगतात का शिकवतात ते काय माहिती नाही. हे बघा, हे माझ्यावर असं जर गप्पा बसलेत, मी अपोजिट बसलो आहे. तर अशी आमच्या त्या टाईपची धमाल होती. आणि आता तुमचा परिपाठ वगैरे कसं होतं? सकाळी परिपाठ झालं की वगैरे पहिले राष्ट्रगीत, त्यानंतर राज्यगीत, नंतर प्रतिज्ञा, संविधान, नंतरला श्लोक, मग त्यानंतर प्रार्थना, त्यानंतर समूहगीत, त्यानंतर एक मिनिट. आता सांगितल्या पद्धतीमध्ये आमची म्हणजे आमचं शेड्यूल सांगतो. परिपाठ झाला म्हणजे सुरुवात आपल्या सगळ्या राष्ट्रगीत वगैरे हे सगळं व्हायचं. त्यानंतर मग बाहेर असायचो तेव्हा कधी कधी हे घ्यायचं, पाढे घ्यायचे. किंवा आतमध्ये जेव्हा पूर्ण वर्ग बसायचो ना तेव्हा पण पाढे घ्यायचे. तेव्हा भीती कशी, ह्या दिवशी म्हणजे आज ही रात पूर्ण बेंच होते. आता तुमचं हे नेमके 4 आहेत, तेव्हा पूर्ण बेंच होते आणि एक लाईनला वेगळा. मग तेव्हा तिथून सुरुवात करायची आहे. पण आपले कधी आता आजचा दिवस तू इथला झाला, तू उद्या येते, परवा येते, तेरवा येते, मग माझ्या येते. आता मग त्या दिवशी मग त्याची तयारी करायची. 30पर्यंत पाढेपाठ पाहिजे. किती? 30. तुमची कितीपर्यंत आहे? म्हणजे 51. हां बाळा तसं ना, 20 एके 20, 20 दुने 40 माहिती आहे ना. हां, मग 21 एके 21, 21 दुने 42 असे ते पाढे, त्याची धमाल बोलतो. तेव्हा असं घाम फुटायचा ना की उभा राहिल्यानंतर प्रसादी मिळायची. आता तुम्हाला त्या गोष्टी नाहीच आहे, चुकून ते जास्त भेटतात. आमच्यासारखे मार नाही ना खाल्लं तुम्ही बाबा. तुम्ही सुखी आहेत, तुम्ही बिंदास्त गुरुजीच्या तू यायच्या अगोदर स्टीलची पट्टी असते ना, ती त्याच्याने वाकडी प्रसादी. झाली. वा वा वा, लाज पण वाटत नाही सांगायला. सांगता मग अभ्यास कर ना, अभ्यास कर. आमच्या दोघांना कन्या मला वा वा. पाहायला पण मला नाही भेटले. स्टीलची पट्टी तेव्हा आलो. आता मगाचपासून कोणते हे झाले? इंग्लिशचा धडा तो लागचा राहिले तो. आता तुम्हाला आलटून पालटून 3-4 शिक्षक आहेत बरोबर. तुमचे 2च शिक्षक आहेत. एका शिक्षकांना सगळे बहुतेक विषय शिकवायला पाहिजे. मग आम्हाला हा चेंज करा. माडी गुरुजी होते, गुडले गुरुजी होते, आणि तिकडे आपल्या मराठी शाळेवरती होते ना, आपल्या तिकडे शाळा होते तिथे सांगडे गुरुजीने हे पावरा गुरुजी होते. त्यानंतर मग बाई होत्या, रावताळे बाई, हे पावरा गुरुजींची बायको. हां, दुसऱ्या शिक्षकांना नाही बघितलं ना, मग तेच. आणि मग इथे त्यानंतर मग शिंदे वगैरे सर आले होते, कांबरे सर होते. हां, मग ते तुम्ही सर बोलायचो, आम्ही गुरुजी बोलायचो. आमचे गुरुजी. मॅडम आल्या, त्यांचं आता लेक्चर आहे, आपण बाहेर गप्पा मारू. तुमचं चालू द्या. मगाचपासून नव्हत्या त्या, बोलत चला आपण थोडी गप्पा मारूया. आणि एवढं टेन्शन नाही, आपल्याच आहेत, त्यामुळे चालून जातं. आता इकडे अजून लेक्चर चालू आहे. त्यानंतर थोड्या वेळात आपण गप्पा आपल्यामधल्या वर्गामध्ये मारणार आहोतच. सर शिकवत आहेत, विज्ञानाचं लेक्चर चालू आहे. आणि मॅडम इकडे त्यांचं काम देखील करत आहेत, कारण काही इम्पॉर्टंट काम आहेत जे त्यांना करायचे आहेत. आणि बाकी मग मुलं आहेत ते आपले त्यांच्या पद्धतीने जसं जमतं तसं ते अभ्यास करत आहेत. आज पावसाने थोडी मेहरबानी केली असती ना, तर मी थोडं जाऊन आलो असतो. थोडं काम होतं म्हणजे आहे थोडं, ते PCचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे फोटोशॉपमध्ये ते टूल्स आहेत ते त्याला हाईड झालेत, ते भेटत नाही आहेत. तर फोन आला होता, पण मी रेनकोट तिथे भिजायला टाकलं आहे. मी इकडे शाळेत आहे आणि
वाजले 3. आता पाऊस पूर्ण शांत व्हायला किती वेळ लागतो माहिती नाही. त्यातूनच जमलं तर मग फोन करेन. त्याला सांगितलं आहे, नाही काय समजलं तर यूट्यूब आणि गुगल बाबा आहे, त्याच्यावरती सगळं काही शिकायला मिळतं. तर तू ट्राय कर. तोपर्यंत माझ्या भरोश्यावर राहू नको की मी येईन किंवा नाही. पोटभर जेवलं. पोटभर म्हणजे घरातून डब्बा देखील आणला होता आणि शाळेचं जेवण. शाळेमध्ये मस्त आपला जुनी आठवण, पांढरे वाटाणे, त्याची आमटी आणि भात. आणि तेव्हा आपले कसे इथे हाय आता पुऱ्या ते आपले मान्यवर वगैरे त्यांचं सगळं ते लिहिलेलं आहे. पण त्यावेळेला आमच्या इथे लिहिलेलं असायचं की सोमवारला काय, मंगळवारी काय, बुधवारी काय. इथे ते आतमध्ये पण लिहायचं आहे. आणि हे आठवतं आहे का, याच्यावरून पण भांडणं व्हायची, कोण वाजवणार. तर पहिली बेल ती झाल्यानंतर मग दुपारची जेवणाची बेल, मधली सुट्टी आणि मग लास्ट अशी धमाल. बघूया थोडं सरांचं कुठपर्यंत आलं आहे, तिकडे पण थोडे त्यांच्याशी गप्पा मारू. चला मित्रांनो, थोडा अर्जंट काम निघाल्यामुळे आपल्याला व्हिडिओ इथे स्टॉप करावं लागते. तर भेटूया आपण आपल्या नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजेत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजेत राहा.